बाल कला क्रीडा व ज्ञानी होणार महोत्सव सन 2023-24 आज दिनांक 9 आणि 10 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे बंद या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सौ निशा नकाशे मॅडम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर साहेब। आमचे आदरणीय मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद वित्त बांधकाम समिती आदरणीय रवींद्र जटार साहेब, आदरणीय माजी सभापती मनोजी रावराणे साहेब, आदरणीय दिलीपजी तळेकर साहेब माजी सभापती पंचायत समिती कणकवली, आदरणीय या गावचे सन्माननीय नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजय देसाई साहेब, आदरणीय नकाशे साहेब, आदरणीय पाथर्डे मॅडम, उपसरपंच आदरणीय गणेश पाथर्डे साहेब, माजी सरपंच आदरणीय पारकर साहेब, या कासार्डे गावाचे सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, या कासार्डे पंचकोशी सर्व सन्माननीय सरपंच महोदय, सर्व ग्रामपंचायत सदस्य, या तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सन्माननीय अध्यक्ष सदस्य, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मित्र उपशिक्षणाधिकारी आदरणीय थोरात साहेब, आमचे आदरणीय विस्तार अधिकारी राऊत साहेब, मांजरेकर मॅडम, सर्व सन्माननीय तालुक्यातील केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सचिव त्यांचे प्रतिनिधी, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय मांजरेकर सर, उपस्थित कासार्डे विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व या प्रभागातील या तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, सर्व पंच परीक्षक, सर्व विद्यार्थी मित्र आणि आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 98-99 पासून आपल्या मुलामध्ये सुप्त कला गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव सुरू केला आणि गेली 25 वर्ष अत्यंत दिमागदार पद्धतीने या ठिकाणी आपला सोहळा संपन्न होत आहे। या स्पर्धेचं आयोजन करत असताना आपले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे मुलांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांमध्ये असणारे कला बौद्धिक क्षमतेला त्यांना चालना उपलब्ध करून देणं आणि याच्यामध्ये लोकांचा सहभाग या ठिकाणी वाढवणं असा एक मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवून, जेणेकरून शाळा आणि समाज यांच्यामध्ये अंतर आपलं कमी होईल आणि शाळेकडे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या पालकांचा सहभाग होईल आणि शाळेची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल हा मुख्य उद्देश ठेवून ही स्पर्धा संपन्न केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकांचा सहभाग म्हणजे नेमका काय असतो हे या ठिकाणी आपण व्यासपीठ आणि या ठिकाणी दिलेल्या आपल्या सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याला कासार्डे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला दिसते की खऱ्या अर्थानं समाज आणि शाळांमध्ये अंतर या ठिकाणी कमी झालेलं आहे। मित्रहो, ही जी स्पर्धा आहे ही आपली 4 टप्प्यामध्ये होत असते, केंद्रस्तर, प्रभाग स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तर। त्यापैकी केंद्र आणि प्रभाग स्तरावरच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि आपली 3ऱ्या टप्प्यावरची स्पर्धा म्हणजे तालुकास्तरीय स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या स्पर्धेसाठी प्रभाग स्तरावरून विजयी झालेले सर्व आपले सर्व विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन सर्व शिक्षक वृंद यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आजच्या या दिवसामध्ये आपल्याला मैदानी स्तरावरच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत। यामध्ये मुलगी आणि मुली आणि लहान गट आणि मोठा गट अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्यामध्ये 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर धावणे, त्याचबरोबर 100x4 आणि 200x4 रिले हा आपला स्पर्धा संपन्न होणार। त्याचबरोबर कबड्डी, खो खो ही स्पर्धा आणि लांब उडी, उंच उडी आणि गोळाफेक अशा प्रकारच्या मैदानी स्पर्धा आजच्या दिवसामध्ये संपन्न होणार आहेत। हे स्पर्धा संपन्न करण्यासाठी मागच्या 3 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदेने चांगला बदल केला आहे, तो म्हणजे आपल्या ह्या संपूर्ण स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपल्या प्राथमिक शिक्षकांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। आणि प्राथमिक शिक्षक हा आपला चतुरस्त्र कलाकार आहे, म्हणजे जसं आपल्या कोकणामध्ये दशावतारी भाग आहे दशावतारमध्ये, तर दशावतारमध्ये तो काय करतो की कुठल्याही भूमिका तो ओळखू शकतो। त्यामुळे प्राथमिक शिक्षक हा आपली ही स्पर्धा या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून चांगल्या प्रकारे संपन्न करत आहेत। त्याबद्दल सर्व शिक्षक लोक यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचबरोबर उद्या खऱ्या अर्थाने आपल्या बौद्धिक चालनेला क्षमतेला चालना देणे स्पर्धामध्ये ज्ञानी होणार आणि समूह घेणे समूह ही स्पर्धा उद्याच्या दिवसामध्ये संपन्न होणार आहे। तर या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहभाग दर्शवून आपला सहभाग या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर्शवा आणि आपल्या या ठिकाणी विजेता होऊन तालुका स्तरावरून विजेता संघ हा जिल्हा स्तरावर सहभागी होणार, त्यामुळे जिल्हा स्तराचं प्रतिनिधित्व यांनी करावं अशा प्रकारचे आवाहन या ठिकाणी करतो। त्याचबरोबर या स्पर्धेचा
आयोजन करणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते, कारण आपल्या शासन स्तरावरून मिळणारं अनुदान आणि या ठिकाणी प्रत्यक्ष होणारं या सगळ्या व्यवस्थेसाठी लागणारा आर्थिक भार याचा विचार करता आयोजन ही मुख्य जबाबदारी असते. आणि आयोजनाची ज्यावेळी आपली जबाबदारी या ठिकाणी आपण पार पाडत असताना बैठक घेतली, त्यावेळी आदरणीय या गावचे नागरिक संजयजी देसाई साहेब आणि सर्व ग्रामस्थ, माननीय सरपंच या सर्वांनी आणि कासावडे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख संजय पवार सर, त्यानंतर या ठिकाणी क्रीडा उपक्रमात नेमलेले आपले केसरकर सर्व कासावडे केंद्राचे शिक्षकवृंद यांनी आमच्यावर प्रस्ताव ठेवला ही स्पर्धा आपण या ठिकाणी यावर्षी घेतो आहोत. आमच्या दृष्टीने स्पर्धेचं आयोजनाची जबाबदारी घेण्याचा मुख्य विषय असतो आणि ज्यावेळी स्वतःहून अशा प्रकारची तयारी या ठिकाणी त्यांनी दर्शवली, त्यामुळे आम्ही एकदा कासाडे गावाकडे ही जबाबदारी जर दिली तर आम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची बघण्याची उणीव भासणार नाही हे निश्चित होतं. आणि गेले 8 ते 10 दिवस आपले कासाडे केंद्राचे सर्व शिक्षकवृंद आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या दातृत्वासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथा संग्रहातील गोष्ट आहे, दातृत्व कसं असावं. एक भिकारी होता, भिकारीला नेहमी तो आपलं चरितार्थ चालवण्यासाठी नेहमी गावामध्ये भीक मागून आपलं चरितार्थ चालवं. त्याला पण वाटायचं माझी ही सगळी जी अवस्था आहे ती दूर व्हावी आणि माझं दारिद्र्य आहे ते दूर व्हावं, म्हणून तो मनामध्ये इच्छा ठेवत असतो की कधीतरी देवदूत यावा आणि देवदूताने माझी इच्छा पूर्ण करावी, माझं दारिद्र्य दूर करावं. म्हणजे देवदूत माझ्याकडे जर आला तर मी त्याच्याकडे माझं सगळं दारिद्र्य दूर करण्यासाठी मदत मागेन आणि माझं दारिद्र्य दूर होईल. असं करत असताना एक दिवस तो भिक्षा मागण्यासाठी जात होता आणि जाता जाता त्याला वरून देवदूत येताना दिसला. देवदूत येतोय बघितल्याने ह्याला मनामध्ये आशा पल्लवित झाल्या की आता देवदूत येतो आहे, त्याच्याकडे मी माझं दारिद्र्य दूर करण्यासाठी मदत मागेन आणि माझं दारिद्र्य दूर होईल. देवदूत तसं खाली आला आणि हा बोलण्याच्या अगोदर देवदूताने त्याच्याकडे भिक्षेची मागणी केली की भिक्षा दे म्हणून. हा मनातल्या मना म्हणा की आज मी विचार करत होतो की माझं जे दारिद्र्य आहे ते आज दूर होईल, जेणेकरून देवदूत आला, देवदूताकडे मी माझ्यासाठी मदत मागेल आणि माझं दारिद्र्य दूर होईल. परंतु मी मागण्याच्या अगोदर देवदूताने माझ्याकडे दान मागितलं, म्हणून त्याने काय केलं, त्याची जी झोळी होती त्या झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून त्या झोळीतला एक दाणा काढला आणि त्या देवदूताला दिला. देवदूताने तो दाणा घेतला आणि परत तो निघून गेला. दिवसभरामध्ये ह्या भिकाऱ्याने भिक्षा मागितली. आपलं दिवसभराचं चरित्र चालू आणि रात्री तो थोडा विसावला आणि विचार करायला की काय आज मला संधी आली होती की देवदूत माझ्याकडे येणार होता, तो आला, मी त्याच्याकडे मागणार होतो, परंतु मी मागण्याच्या ऐवजी देवदूताने माझ्याकडे मागितलं, माझं हे सगळं फसलं. आणि तो शांत बसला होता आणि हळूच त्याने काय केलं की त्या झोळीमध्ये हात घातला. रात्री झोळीमध्ये हात घातल्याने त्याला दिसलं की त्या झोळीमध्ये एक दाणा सोन्याचा होता. नंतर त्याला वाटलं की मी जो एक दाणा देवदूताला दिला होता तो एक दाणा देवदूताने सोन्याच्या रूपामध्ये माझ्या झोळीमध्ये दिलेला आहे आणि मी जर त्या देवदूताला मूठ भरून ते दाणे दिले असते तर देवदूताने मला ते मूठ भरून सोन्याचे दाणे करून दिले असते. तर माझी सर्व या व्यासपीठ आणि या स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांची देणगी दिलेली आहे, त्या सर्वांना माझी देवाकडे अशी प्रार्थना आहे की माझी इच्छा आहे की ज्या सर्व या देणगीदारांनी या स्पर्धेसाठी झोळीमध्ये हात घालून किंवा किंबहुना झोळीच खाली करून या स्पर्धेसाठी दिलेली आहे, सर्व मान्यवर ज्या वेळेला त्यांच्या झोळीमध्ये हात घालतील तर माझी परमेश्वराकडे इच्छा आहे की ज्यावेळी ते झोळीमध्ये हात घालतील त्यावेळी जेवढं दान त्यांनी दिलेलं आहे तेवढं नक्कीच दान देवदूताने त्यांच्या झोळीमध्ये पुन्हा दिलेलं असणार आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी या संपूर्ण व्यवस्थेबद्दल पुन्हा प्रशासनावरून हार्दिक असे त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या स्पर्धेमध्ये आयोजकांनी जी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्या सर्व व्यवस्थेमध्ये सर्वांनी सहकार्य करून ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोणत्या प्रकारची गाळबोट न लागता या ठिकाणी संपन्न करावयाची आणि आयोजकांना सहकार्य करावयाचे आहे. सर्वांना पुन्हा त्या ठिकाणी स्पर्धेसाठी शुभेच्छा देतील. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.